तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना त्रिवार वंदन करून आज आपण विषयाला सुरुवात करत आहोत. विषय आहे धम्मपद. माझा असा कटाक्ष राहिलेला आहे की जे जे सुत्त, जी जी गाथा, जे जे पद आपण शिकू त्या पदाचं त्रिपिटकामध्ये स्थान कुठे आहे. मागच्या 2 लेक्चरमध्ये भालशंकर सरांनी आपल्याला त्रिपिटक समजून सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा जेव्हा आपण सुत्त गाथा पदांचा अभ्यास करतो तेव्हा तेव्हा आपली सुरुवात इथून झाली पाहिजे की त्याचं त्रिपिटकामध्ये स्थान कुठे आहे. हा पहिला मुद्दा येतो. म्हणून सुत्तांचा, गाथांचा आणि धम्मपदाचा अभ्यास करत असताना त्या पदाचं स्थान म्हणजे संदर्भ, त्या पदाचा संदर्भ त्रिपिटकामध्ये कुठे आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपण आता पाली भाषेचे अभ्यासक आहात, त्यामुळे एखाद्या विधीमध्ये मी जेव्हा एखाद्या विधीकर्त्याचा विधी बघतो आणि समजा की तो महामंगल सुत्त म्हणाला आणि मला ते आवडलं आणि मग त्याला जेव्हा विचारतो की बाबा हे महामंगल सुत्त खूप छान आहे, याच्यामध्ये खूप चांगला उपदेश आहे, मलाही त्याचा अभ्यास करायचा आहे, तर ते त्रिपिटकामध्ये मला कुठे मिळेल तेवढं सांग. परंतु अशा वेळेस विधी करता गोंधळून जातो, कारण त्याला माहीतच नसतं की हे सुत्त त्रिपिटकामध्ये कुठे आहे. म्हणून पहिला मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला प्रत्येक सुत्ताचं संदर्भ म्हणजे स्थान त्रिपिटकामध्ये कुठे आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा येतो की जे जे सुत्त आपण अभ्यासणार आहोत, जी जी गाथा आपण अभ्यासणार आहोत, जे जे पद आपण अभ्यासणार आहोत, त्याचं प्रास्ताविक काय आहे. प्रास्ताविक म्हणजे ती घटना. बुद्धांचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की प्रत्येक सुत्त, प्रत्येक गाथा, प्रत्येक पद हे जेव्हा जेव्हा भगवान बुद्धांनी उपदेशलेलं आहे त्याच्या पाठीमागे काही ना काही घटना आहे आणि ती घटना मग आपण समजून घ्यायची. हा दुसरा मुद्दा असतो. घटना म्हणजे तो प्रसंग की बुद्धांनी हा उपदेश कोणत्या नगरामध्ये केला, बुद्धांनी हा उपदेश कोणाच्या प्रश्नाचं उत्तर देताना केला, बुद्धांनी हा उपदेश करताना त्या ठिकाणी काय पार्श्वभूमी घडलेली आहे, याला म्हणतात प्रास्ताविक. म्हणून पहिला मुद्दा सुत्ताचा संदर्भ, दुसरा मुद्दा सुत्ताचं प्रास्ताविक. तिसरा मुद्दा येतो की त्या सुत्ताच्या ज्या काही पाली भाषेत शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ म्हणजे शब्दार्थ. तिसरा मुद्दा शब्दार्थ. परंतु आपण आजपर्यंत जर बौद्ध धम्माची 1956 नंतरची सगळी वंदनेची पुस्तकं बघितली तर त्यामध्ये जे काही अनुवाद केलेले आहेत ते अनुवाद अतिशय मोघम स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पाली भाषा शिकताना आपला हा कटाक्ष राहिलेला पाहिजे की आपण ज्या सुत्ताचा अभ्यास करू त्या सुत्तातील प्रत्येक शब्द आणि शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत झाला पाहिजे. प्रत्येक शब्दाचा कुठलाही शब्द त्याच्यातून वगळता कामा नये. मग तो शब्द 1 अक्षराचा असेल किंवा 5 अक्षराचा असेल, त्याचा अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे. म्हणून तिसरा मुद्दा जो येतो तो शब्दार्थ. मग शब्दार्थ एकदा समजून घेतले की मग चौथा मुद्दा येतो त्याचा अनुवाद. अनुवादाच्या बाबतीत मी जसं म्हणालो आता की अतिशय मोघम स्वरूपाचे अनुवाद झालेले आहेत, वेग स्वरूपाचे अनुवाद झालेले आहेत. म्हणून आमचा असा कटाक्ष राहिलेला आहे की पाली भाषा शिकताना आपल्याला त्या त्या सुत्ताचा, त्या त्या गाथेचा आणि त्या त्या पदाचा अतिशय शास्त्रीय शुद्ध अभ्यास, शास्त्रीय शुद्ध अनुवाद समजला पाहिजे. नेमकं भगवंतांनी त्या सुत्तामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला तंतोतंत समजलं पाहिजे. या दृष्टीनं आपण त्याची दक्षता घेतो. म्हणून
अनुवाद जो आहे तो शब्दशः न करता व्याकरणाच्या अनुषंगाने तो अनुवाद आपण करत असतो, शास्त्रशुद्ध पद्धतीनं, तंतोतंत. म्हणून चौथा मुद्दा येतो अनुवाद. आणि मग पाचवा मुद्दा येतो व्याकरण. पहिला मुद्दा सांगितला मी त्रिपिटकातला संदर्भ, दुसरा मुद्दा सांगितला त्या घटनेचं प्रास्ताविक, तिसरा मुद्दा सांगितला त्याचा शब्दार्थ, चौथा मुद्दा सांगितला त्याचा अनुवाद, पाचवा मुद्दा सांगितला त्या अनुवाद झाल्यानंतर त्याचं व्याकरण. व्याकरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला अतिशय दक्ष राहायचं आहे, कारण जे अनुवाद केले जातात ते व्याकरणानुसार नसतात. उदाहरणार्थ नमो बुद्धाय, मग हा बुद्धाय शब्द का य प्रत्यय का लागलेला आहे? नमो बुद्धस्स हा स प्रत्यय का लागलेला आहे? बुद्धं नमामि हा मी प्रत्यय का लागलेला आहे? याच्या अनुषंगाने अनुवादामध्ये जो बदल घडत जातो तो बदल आपल्याला लक्षात घेऊन त्याप्रमाणे अनुवाद करायचा आहे. म्हणून पाचवा मुद्दा जो आहे तो व्याकरण. व्याकरणाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळ्या सुत्तांचा, गाथांचा आणि धम्मपदाचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे 2 वग्ग फक्त अभ्यासाला आहेत. ते 2 वग्गामध्ये एक आहे अपमाद वग्ग आणि दुसरा आहे चित्त वग्ग. त्याच्याविषयी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. आज आपण धम्मपदाचं प्रास्ताविक समजून घेणार आहोत, स्थान समजून घेणार आहोत. म्हणून पाचवा मुद्दा जो सांगितला मी व्याकरण, आणि व्याकरणाच्या माध्यमातून आपण भाषेचा त्रिपिटक, आपल्या पाली भाषेतील गाथांचा, पदांचा आणि सुत्तांचा अनुवाद करून घेणार आहोत. आणि शेवटचा 6वा मुद्दा जो आहे तो म्हणजे उच्चारण. ही जी पाली भाषा आहे त्या पाली भाषेचा उगम कसा झाला, त्याचा विकास कसा झाला, ती कशी प्रसार झाली, प्रचलित आली, याच्याविषयी भालशंकर सरांनी मागच्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे मी त्याच्या जास्त खोलात जात नाही. परंतु व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अभ्यास करू, जेव्हा त्याचा अनुवाद करू, तो अतिशय तर्कसंगत असला पाहिजे, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे. आणि 6वा मुद्दा जो आहे तो आहे उच्चारण. माझ्या पहिल्या व्याख्यानामध्ये मी उच्चारणाविषयी आपल्याला थोडीशी कल्पना दिली की उच्चारण जे आहे हे उच्चारण पाली शब्दांचं तंतोतंत झालं पाहिजे. कारण त्याच्या अज्ञानामुळे जे उच्चार निर्माण होतात ते उच्चार जर आपले अशुद्ध असतील तर तिथे अशुद्ध स्वरूपाचे तरंग निर्माण होतात. पाली साहित्यामध्ये किंवा एकूणच बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये किंवा एकूणच बुद्धांच्या ध्यान साधनेमध्ये तरंगांना अतिशय महत्व आहे. जे लोक विपश्यनेचा अभ्यास करीत असतील त्यांना तरंग म्हणजे काय हे मी सांगतोय आहे ते महत्व लक्षात येईल. म्हणून पाली भाषेमध्ये शब्दांचं जे उच्चारण आहे त्या उच्चारणाला अतिशय महत्व आहे. तुमचे उच्चार जर अशुद्ध असतील तर अशुद्ध स्वरूपाचे तरंग निर्माण होणार. तुमचे उच्चार जर शुद्ध स्वरूपाचे असतील तरच शुद्ध स्वरूपाचे तरंग निर्माण होणार, तरच ते वातावरण मंगलमय होणार, तरच ते वातावरण पवित्र होणार आणि तरच त्याचा फायदा सुद्धा होणार. उदाहरणार्थ मागच्या वेळेस मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की होंतू आणि हंतू हे 2 पाली शब्द आहेत. होंतू शब्दाचा अर्थ आहे हो आणि हंतू शब्दाचा अर्थ आहे नष्ट हो. त्याच्यामुळे काही विधिकर्ते जे मी बघितलेले आहेत ते होंतू जिथे म्हणायचं आहे तिथे हंतू म्हणतात आणि जिथे हंतू म्हणायचं आहे तिथे होंतू म्हणतात. आणि त्याच्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज निर्माण होतात, शब्दांचे गैरअर्थ होतात आणि त्याच्यामुळे तरंग चुकीचे निर्माण होतात. परिणामी आपल्याला जो लाभ व्हायला पाहिजे तो लाभ होत नाही. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. आणि म्हणून या 6 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक सुत्ताचा, प्रत्येक गाथेचा आणि प्रत्येक धम्मपदाचा अभ्यास करायचा आहे. आजचं जे विषय आहे धम्मपद. म्हणून पहिला मुद्दा जो आपला येतो तो म्हणजे धम्मपदाचं त्रिपिटकामध्ये स्थान कुठे आहे. काल परवा सरांनी जसं सांगितलं की त्रिपिटक जे आहे त्याच्यामध्ये एकूण 140 ग्रंथ आहेत.
नाशिकमध्ये आम्ही काम करत असताना नाशिकच्या बाजूलाच इगतपुरी एक गाव आहे आणि त्या गावामध्ये विपश्यनेचं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं सेंटर आहे. आचार्य गोयंका गुरुजींनी त्रिपिटक जे आहे ते मूळ पाली लिपीमध्ये त्याचं संगायन जिथे झालेलं आहे 6व्या धम्म संगीतीमध्ये ब्रह्मदेशाला रंगूनमध्ये तिथे ते तयार केलेलं आहे. मग तेच जे धम्मपद आहे त्याचे 140 ग्रंथ आमच्या संग्रही आहेत आणि आम्ही त्याचा अभ्यास करतो आहोत. मग हे जे त्रिपिटक आहे हे त्रिपिटक आपण प्रमाणभूत का मानायचं असा महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. त्याचं कारण असं बंधू आणि भगिनीनो की 6वी संगीती जी झाली 1954 साली ब्रह्मदेशातल्या रंगुणी इथं त्या सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते. त्या सभेमध्ये त्या संगीतीमध्ये या सुत्ताचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं की जे बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं आणि त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या ग्रंथांना मान्यता दिलेली आहे ते आपण प्रमाणभूत मानलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही नाशिकच्या जवळ ते इगतपुरी असल्यामुळे तिथे आमचा नेहमी सहवास असल्यामुळे त्या ठिकाणची जी धम्मपदं आहेत ती आपण अभ्यासतो आहोत आणि त्याच्या दृष्टीने त्रिपिटक जे आहे संपूर्ण त्या त्रिपिटकामध्ये धम्मपदाचं स्थान कुठे आहे हे आता आपण सर्वप्रथम पहिल्या मुद्द्यानुसार लक्षात घ्यायचं आहे. म्हणून त्रिपिटक जे आहे त्याच्यामध्ये सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्म पिटक असे 3 पिटक आहेत. आता तुम्ही लिहिताना असं लिहायचं आहे त्रिपिटक लिहा. त्रिपिटक त्याच्या पुढे बाण दाखवायचा, त्याच्या पुढे म्हणायचं सुत्त पिटक म्हणजे त्रिपिटकातलं एक पिटक. त्रिपिटक त्याच्या पुढे बाण दाखवा सुत्त पिटक, त्याच्या पुढे बाण दाखवा दिघनिकाय. सरांनी जसं सांगितलं की सुत्त पिटकामध्ये 5 निकाय आहेत. निकाय म्हणजे संग्रह. निकाय हा पाली शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे संग्रह. म्हणून दिघनिकाय ज्याच्यामध्ये दीर्घ स्वरूपाच्या सुत्तांचा संग्रह आहे, मध्यम निकाय ज्याच्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या सुत्तांचा संग्रह आहे, संयुक्त निकाय त्याच्यामध्ये मध्यम आणि दीर्घ अशा दोन्ही सुत्तांचा संग्रह आहे, अंगुत्तर निकाय ज्याच्यामध्ये क्रमवारीनुसार जे सुत्त आहेत त्याचा संग्रह आहे आणि शेवटचा आहे खुद्दक निकाय. खुद्दक म्हणजे छोटासा लहान त्याचा निकाय त्याचा संग्रह आहे. म्हणून आता धम्मपदाचा अभ्यास करत असताना आपण लिहायचं आहे त्रिपिटक. त्रिपिटकाला बाण दाखवून पुढे लिहायचे आहे सुत्त पिटक. सुत्त पिटकातला पुढे बाण दाखवायचा आहे दिघनिकाय. त्याच्या पुढे मध्य, त्याच्या पुढे संयुक्त निकाय, त्यापुढे अंगुत्तर निकाय. अंगुत्तर अवर अनुस्वार गलाउकार त आणि र अंगुत्तर. अंगुत्तर निकाय. त्याच्या पुढे बाण दाखवायचा आहे खुद्दक निकाय. खुद्दक, खुद्दक निकाय. आता हा जो खुद्दक निकाय जो आहे 5वा संग्रह या खुद्दक निकायाचाच आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. कारण आपल्याला जो अभ्यासक्रमामध्ये जी गाथा सुत्त पद थेर गाथा थेरी गाथा धम्मपद हे सगळं जे दिलेलं आहे ते या 5व्या भागातलं आहे. त्याचं नाव आहे खुद्दक निकाय. म्हणून आता काय करायचं आहे की खुद्दक निकाय शब्द जो लिहिलेला आहे तुम्ही त्याच्या खाली 15 ग्रंथांची नावं लिहायची आहेत. कारण असं की हा जो खुद्दक निकाय आहे याच्यामध्येच धम्मपद आहे. म्हणजे क्रमवारी कशी येईल, त्रिपिटक त्याच्यामध्ये पहिला भाग सुत्तपिटक, सुत्तपिटकाचा 5वा भाग खुद्दक निकाय आणि खुद्दक निकायातील दुसरा भाग धम्मपद हे स्थान आहे. पुन्हा रिपीट करतो. त्रिपिटक बाण दाखवला, सुत्तपिटक बाण दाखवला, खुद्दक निकाय बाण दाखवला,
त्याच्यामध्ये परत बाण दाखवा आणि धम्मपद कंसातले हा दुसरा ग्रंथ किंवा दुसरा भाग. आता हा जो खुद्दक निकाय आहे, या खुद्दक निकायामध्ये एकूण 15 ग्रंथांचा समावेश आहे. 15 ग्रंथ. आता हे 15 ग्रंथ कोणते? खरं म्हणजे ते आपल्या अभ्यासक्रमातील पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्याच्यावरून तुम्ही त्या खुद्दक निकायाच्या खाली ती 15 ग्रंथ लिहून घेऊ शकता. इथे माझ्याकडे सुद्धा त्याची यादी आहे, पण ती सांगण्यामध्ये वेळ जाईल, म्हणून तुम्ही क्रमिक पुस्तक जे आहे आपलं अभ्यासक्रमाचं, त्यामध्ये जर बघितलं तर ते खुद्दक निकायाच्या खाली जी 15 ग्रंथ दिलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांची नावं दिलेली आहेत. त्यापैकी दुसरा ग्रंथ जो आहे धम्मपद, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे झालं स्थान. आता प्रास्ताविक करताना आपण लक्षात घ्यायचं आहे की प्रास्ताविक करताना धम्मपदाची माहिती आपल्याला कशी मिळाली, कोणी दिली, कुठे दिली, का दिली, केव्हा दिली, कशासाठी दिली, असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणून थोडक्यात इतिहास लक्षात घ्या. ऐका फक्त की भगवान बुद्धांचं जे संपूर्ण आयुष्य आहे 80 वर्षाचं, त्या 80 वर्षाचे 3 भाग पडतात. भगवान बुद्धांच्या संपूर्ण 80 वर्षाच्या आयुष्याचे 3 भाग पडतात. त्याच्यातला पहिला भाग आहे जन्म ते ग्रहत्याग. हा 29 वर्षाचा कालावधी आहे. जन्म ते ग्रहत्याग हा 29 वर्षाचा कालावधी आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, आपण सर्व जाणकार आहात, 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केलेला आहे. आणि म्हणून जन्मापासून ग्रहत्यागापर्यंत हा पहिला भाग त्याच्या संपूर्ण आयुष्याचा आहे. दुसरा जो भाग आहे तो ग्रहत्याग ते सम्यक संबोधी प्राप्ती. दुसरा भाग जो आहे तो आहे ग्रहत्याग ते सम्यक संबोधी प्राप्ती. हा आहे 6 वर्षाचा कालावधी. 6 वर्षाचा. कारण 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला, 6 वर्ष तपश्चर्या केली आणि वयाच्या 35व्या वर्षी त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झालेली आहे. म्हणजे 29 आणि 6 35. 35व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि ते भगवान बुद्ध झाले. म्हणून दुसरा भाग जो आहे तो ग्रहत्याग ते सम्यक संबोधी. आणि तिसरा भाग आहे सम्यक संबोधी प्राप्ती ते महापरिनिर्वाण. सम्यक संबोधी प्राप्ती ते महापरिनिर्वाण. हा जो कालावधी आहे हा 45 वर्षाचा आहे. 45 वर्षाचा. पंडित सर, कृपा करून व्हिडिओ ऑफ करा. पंडित सर, व्हिडिओ कृपा करून ऑफ करा. म्हणजे जन्म ते ग्रहत्याग 29 वर्ष, ग्रहत्याग ते सम्यक संबोधी 6 वर्ष आणि सम्यक संबोधी प्राप्ती ते महापरिनिर्वाण 45 वर्ष. अशी जर बेरीज केली तर एकूण आयुष्य 80 वर्षाचं होतं. हे मी आपल्याला का सांगतो आहे, कारण आपल्याला जो धम्मपदाचा अभ्यास करायचा आहे तो या 45 वर्षाचा इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. म्हणून प्रास्ताविकामध्ये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भगवान बुद्ध 45 वर्ष सतत भ्रमंती करीत राहिले. या नगरामधून त्या नगरात, त्या नगरामधून त्या नगरात, त्या नगरामधून या नगरात, असं 45 वर्ष भगवान बुद्ध भ्रमंती करत राहिले. आणि ही भ्रमंती करत असताना प्रत्येक नगरामध्ये जाऊन, प्रत्येक राज्यामध्ये जाऊन त्यांनी माणसांची भेट घेतलेली आहे. केवळ राजाची भेट घेतली नाही, तर त्या ठिकाणी गरीब असो, श्रीमंत असो, मालक असो, नोकर असो, सज्जन असो, दुर्जन असो, राजा असो, रंक असो, व्यापारी असो, नोकर असो, कुलीन स्त्रिया असो किंवा गणिका असो, राजाची राणी असो की दासी असो, अशा सर्व प्रकारच्या माणसांना भेटून त्यांनी त्यांची दुःख जाणून घेतलेली आहे.
पंडित सरांचा जर कोणी प्रॉब्लेम असेल तिथे ऑफ करायचा तर त्यांना मदत करा आणि त्यांचा व्हिडिओ ऑफ करायला सांगा. पंडित सर. 45 वर्ष भगवान बुद्ध सतत भ्रमंती करत राहिले आणि ही भ्रमंती करीत असताना त्यांनी सर्व स्तरातल्या लोकांना उपदेश केलेला आहे. सर्व स्तरातील लोकांच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी जसं सांगितलं की गरीब असो, श्रीमंत, मालक असो, सेवक असो, सज्जन असो, दुर्जन असो, राजा असो, रंक असो, व्यापारी, नोकर, कुलीन स्त्रिया, गणिका, राजाची राणी असो किंवा राजाची दासी असो, असा कुठलाही भेदभाव त्यांनी केला नाही. आणि या सर्व प्रकारच्या माणसांना, सर्व प्रकारच्या पुरुषांना, सर्व प्रकारच्या स्त्रियांना त्यांनी भेटून त्यांची दुःख जाणून घेतलेली आहे. आणि ते दुःख जाणून घेऊन केवळ जाणून घेतले नाही तर त्याचं निराकरण करण्यासाठी त्यांनी उपदेश सुद्धा केलेला आहे. आणि मग भगवान बुद्धांची जी जी व्याख्यानं होत असत, ती व्याख्यानं जेव्हा होत होती त्या वेळेस लोक भगवान बुद्धांना प्रश्न विचारित असत. धम्मपद जे आहे, या धम्मपदाची पार्श्वभूमी अशी राहिलेली आहे की भगवान बुद्धांचा एक नियम होता आणि तो नियम असा होता की प्रवचन संपल्यानंतरच लोकांनी प्रश्न विचारायचे. आणि मग लोक भगवान बुद्धांच्या शेजारी जाऊन बसण्यापूर्वी त्यांना वंदन करत आणि एका बाजूला जाऊन बसत. प्रत्येक सुत्ताची जर पार्श्वभूमी तुम्ही बघितली तर त्या ठिकाणी असंच म्हटलेलं आहे. राजा आला, भगवंतांना वंदन केलं आणि एका बाजूला जाऊन बसला आणि मग प्रवचन संपल्यानंतर त्याने प्रश्न केला. एक गरीब माणूस आला किंवा एक गरीब शेतकरी आला, त्याने भगवंतांना वंदन केलं आणि तो एका बाजूला जाऊन बसला आणि प्रवचन संपल्यानंतर त्याने प्रश्न केला. अशा पद्धतीनं धम्मपदाची रचना झालेली आहे. म्हणून लोकांनी जे जे प्रश्न विचारले त्याची जी उत्तरे भगवान बुद्धांनी दिलेली आहेत ते म्हणजे धम्मपद होय. ही धम्मपदाची पार्श्वभूमी आपण लक्षात घ्या. धम्मपद भगवान बुद्धांना जे जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांची उत्तरं भगवान बुद्धांनी जी दिलेली आहेत त्याला म्हटलेलं आहे धम्मपद. आणि भगवान बुद्धांनी जी उत्तरं दिली ती खरं म्हणजे पद्यात्मक आहे. त्या दृष्टीनं मग भगवान बुद्ध जे जे पद सांगत असत त्याचं विश्लेषण करून सांगत असत आणि ते विश्लेषण जे आहे त्या विश्लेषणाच्या दृष्टीनं पदांची रचना केलेली आहे. त्याला म्हटलेलं आहे धम्मपद. म्हणून धम्मपद जे आहे ते मुळात प्रश्नोत्तरित आहे, हे आपण लिहून ठेवा. धम्मपद हे प्रश्नोत्तरित आहे आणि ते पद्यात्मक आहे, पद्य विभागामध्ये आहे. मग लोक जेव्हा भगवान बुद्धांना प्रश्न विचारित तेव्हा त्या प्रश्नांची जी जी काही स्वरूप असेल, प्रश्नांचं स्वरूप जे असेल त्यानुसार भगवान बुद्ध उत्तरं देत असत. मग काही लोकांनी जन्म मृत्यूविषयी प्रश्न विचारले, काही लोकांनी सुख दुःखाविषयी प्रश्न विचारले, काही लोकांनी श्रद्धा अंधश्रद्धेविषयी प्रश्न विचारले, काही लोकांनी पाप पुण्याविषयी प्रश्न विचारले, काही लोकांनी स्वर्ग नरकाविषयी प्रश्न विचारले, काही लोकांनी मूर्ख माणसाची लक्षणं विचारली, काही लोकांनी सज्जन माणसाची लक्षणं विचारली. आणि अशी जी लक्षणं अशी जी प्रश्नांचं स्वरूप असं त्यानुसार भगवान बुद्ध त्यांना उत्तरं देत असत. आणि त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्या उत्तरांचं सुद्धा एक वैशिष्ट्य होतं. ते वैशिष्ट्य माझ्यामध्ये तुम्ही लिहून ठेवा. भगवान बुद्धांची उत्तरं देण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीचा उल्लेख दीघनिकायामधील संगीती सुत्तामध्ये आलेला आहे. भगवान बुद्धांना अशा विविध विषयाची जी प्रश्न विचारली जात त्याची उत्तरं भगवान बुद्धांनी दिलेली आहेत. ती उत्तरं देताना भगवान बुद्धांनी चार प्रकार केलेले आहेत. म्हणून संदर्भ लिहा, दीघनिकाय संगीती सुत्त. दीघनिकाय संगीती सुत्त याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची पद्धती सांगितलेली आहे. म्हणून ती पद्धती कशी आहे तर ती 4 प्रकारामध्ये आहे. त्या 4 प्रकारातला पहिला जो प्रकार आहे
तो लिहा. अ म्हणा त्याला. अ लिहा. एकस एकस कवर अनुस्वार. एकस व्याकरणीयो पन्नो. पन्नो म्हणजे प्रश्न. प न बाणाचा त्याला ह. पन्नो. एकस व्याकरणीयो पन्नो. भगवान बुद्धांनी प्रश्नांची जी उत्तरं दिलेली आहेत त्याचे 4 भाग आहेत. त्यातला पहिला भाग आहे एकस व्याकरणीयो पन्नो. त्याचा अर्थ लिहा. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सरळपणे एकाच वाक्यामध्ये देणे. एकाच वाक्यामध्ये उत्तर दिलेलं आहे भगवंतांनी. त्याला म्हटलेलं आहे एकस व्याकरणीयो पन्नो. विचारलेल्या प्रश्नाचे सरळ उत्तर एका वाक्यात देणे. दुसरा ब म्हणा. विभज्य. विभ ज ज जहाजाचा जला ज. विभज्य व्याकरणीयो पन्नो. विभज्य व्याकरणीयो पन्नो. विभज्य व्याकरणीयो पन्नो. पन्नो म्हणजे प्रश्न. पाली शब्द आहे पन्न. पन्न म्हणजे प्रश्न. जसं की मिलिंद पन्न असं आपल्याला माहिती आहे. प न बाणाचा अर्धा त्याला ह. पन्न. ब विभज्य व्याकरणीयो पन्नो. त्याचा अर्थ लिहा. अधिक स्पष्टीकरणासह सविस्तर उत्तर देणे. अधिक स्पष्टीकरणासह सविस्तर उत्तर देणे. ब सांगतो आहे विभज्य व्याकरणीयो पन्नो. त्याचा अर्थ असा आहे अधिक स्पष्टीकरणासह सविस्तर उत्तर देणे. क पटीपुच्छा. पटीपुच्छा. पटी टी पहिली. पु छा च अर्धा त्याला छ. पटीपुच्छा व्याकरणीयो पन्नो. क पटीपुच्छा व्याकरणीयो पन्नो. पटीपुच्छा म्हणजे प्रतिप्रश्न. प्रतिविचारणे. उलट विचारणे. त्याचा अर्थ आहे प्रतिप्रश्न विचारून विश्लेषण करणे. पटीपुच्छा व्याकरणीयो पन्नो. त्याचा अर्थ आहे प्रतिप्रश्न विचारून उत्तर देणे किंवा विश्लेषण करणे. भगवंताची ही खास पद्धत होती. भगवंताला जर कोणी प्रश्न विचारला, तुम्ही जर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचला तर त्याच्यामध्ये पोट्टपादाचं एक प्रकरण आहे. त्याला कशा पद्धतीनं भगवान प्रतिप्रश्न करून उत्तर त्याच्याकडनं काढून घेतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून त्याला एक संप्रेषण पद्धती असं म्हटलेलं आहे. तर ती प्रतिप्रश्न विचारून उत्तर स्पष्टीकरण देणे किंवा सविस्तर विश्लेषण करणे हा क भाग झाला. आणि चौथा भाग होता थापणीयो पन्नो. था थ थडग्याचा. था
थापणियो, न बाणाचा, पहिली विलांटी. थापणियो पन्नो, थापणियो पन्नो, ड. थापणियो पन्नो म्हणजे मौन राखून उत्तर सूचित करणे. थापणियो पन्नो म्हणजे मौन राखून उत्तर सूचित करणे. याचाच अर्थ असा की अनावश्यक प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे. थापणीय म्हणजे मौन. भगवंतांना जर कोणी असा अनावश्यक प्रश्न विचारला तर ते मौन धारण करत असत. त्याचं कारण असं की अनावश्यक प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये भगवंतांनी आपली ऊर्जा खर्च केली नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. कधी कधी काय व्हायचं की भगवंतांना लोक अशी विचित्र प्रश्न विचारायचे की जसं की एकाने विचारलं की देव आहे की नाही. भगवंत म्हणाले देव आहे की नाही हा फार पुढचा प्रश्न झाला. सध्या तू जे जीवन जगतो आहे त्या जीवनातले अनेक प्रश्न आहेत. तुझ्या घरी खायला अन्न आहे का? तुझ्या घरी तुझी मुलं बाळ दुःखी आहेत का? तुझ्या घरी तुझे माता पिता आजारी आहेत का? हे प्रश्न महत्वाचे आहेत. देव आहे की नाही हा फार पुढचा प्रश्न झाला. त्यामुळे अशा प्रश्नावर भगवान बुद्धांनी उत्तरं दिलेली नाहीत. अशा वेळेस त्यांनी मौन धारण केलेलं आहे. कधी कधी काय व्हायचं की भगवान बुद्धांच्या समोर ज्यांनी प्रश्न विचारले ते प्रश्न अनावश्यक प्रश्न आहेत. मुख्य प्रश्न काय आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिथे भगवान बुद्धांच्या चरित्रामध्ये एक उल्लेख आलेला आहे, एक कथा आलेली आहे. थोडक्यात सांगतो. एक मनुष्य जंगलामधून जात होता, व्यापारी होता. त्या काळातले रस्ते जंगलामधूनच असत. इकडनं काही लोक जात होते, समोरून काही लोक येत होते आणि हा मनुष्य सुद्धा जंगलामधून जात होता. जंगलामध्ये माणसं होती, त्याबरोबर शिकारी सुद्धा जंगलामध्ये फिरत असत. हा ग्रस्त जंगलामधून जात असताना कुठेतरी एखादा शिकारी लपून बसलेला होता झाडावर. त्याने एका जनावराच्या दिशेने बाण मारला आणि जनावर पळून गेलं आणि तो बाण ह्या व्यापाऱ्याच्या खांद्यात घुसला. तो खांद्यामध्ये बाण घुसलेला असल्यामुळे हा ग्रस्त खाली पडतो. शेजारून पाजारून जाणारे जे प्रवासी असतात ते धावत येतात, त्याला एका बाजूला घेतात, त्याला खाली झोपवतात आणि मग त्याच्या जो खांद्यामध्ये बाण घुसलेला आहे तो बाण काढायला जातात. जसेही ती जे प्रवासी असतात ते त्याच्या खांद्यामधला बाण काढायला जातात, तो म्हणतो थांबा, प्रथम असं बघा की हा बाण कोणी मारलेला आहे त्याचा शोध घ्या. लोक म्हणतात की अरे बाबा तुझ्या अंगातनं रक्त जात आहे, तुला दुःख होत आहे, वेदना होत आहे, अगोदर बाण काढू दे, तिथे मलमपट्टी करू दे. तो म्हणतो नाही, अगोदर बाण कोणी मारला त्याचा शोध घ्या. लोक म्हणतात ते नंतर बघू, अगोदर बाण काढू द्या. तो म्हणतो थांबा, हा बाण कोणत्या दिशेने आला ते अगोदर शोधा. लोक त्याकडे दुर्लक्ष करून बाण काढायला जातात. तो म्हणतो थांबा, हा बाण लोखंडाचा आहे की लाकडाचा आहे ते अगोदर मला सांगा. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुन्हा त्याला बाण काढायचा प्रयत्न करतात. तो म्हणतो थांबा, हा बाण शरीरामध्ये किती खोल घुसलेला आहे ते अगोदर सांगा. ही कथा सांगत असताना भगवान बुद्ध म्हणतात की त्या ग्रस्ताचा खांद्यातला बाण काढणं हा पहिला प्रश्न आहे. तो बाण कुठून आला, तो बाण कोणी मारला, तो लोखंडाचा आहे की लाकडाचा आहे, तो शरीरामध्ये किती खोल घुसलेला आहे, हे प्रश्न गौण आहेत. हे दुर्लक्षित प्रश्न आहेत. हे महत्वाचे प्रश्न नाहीत. अशा स्वरूपाच्या प्रश्नांकडे भगवंतांनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी मौन धारण केलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे थापणियो पन्नो. आणि अशा पद्धतीने या 4 प्रकाराव्यतिरिक्त 5वा प्रकार नाही. भगवान बुद्धांची उत्तरे जी आहेत ती याच पद्धतीने आलेली आहेत. हे फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मग अशी जी काही समग्र बुद्धवाणी आहे ती बुद्धवाणी जी आहे ती संपूर्ण
84,000 स्कंदामध्ये आहे, हे आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. हे जे 84,000 स्कंद आहेत, हे 84,000 स्कंद 84,000च आहेत का, हे कसं तुम्ही शोधणार, हे कसं तुम्ही मान्य करणार, हे कसं तुम्ही खात्री करून घेणार? म्हणून धम्मपदामध्ये जे काही गाथा, जी काही पदं आलेली आहेत, त्या पदांचं वर्गीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. जे काही सुत्त आहेत त्या सुत्तांचं सुद्धा वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि ही जी 84,000 सुत्त आहेत, याच्यापैकी 82,000 उपदेश जे आहेत ते भगवान बुद्धांनी स्वतः दिलेली आहेत. आणि जी 2,000 सुत्त आहेत किंवा गाथा आहेत, त्या इतर भिक्षूंनी बुद्धांविषयी सांगितलेला आहे. मला नेहमी असा प्रश्न पडतो की भगवान बुद्धांचा उपदेश इतर भिक्षूंनी जो सांगितलेला आहे तो, आणि भगवान बुद्धांनी स्वतः जो उपदेश केलेला आहे तो, याच्यामध्ये विचारवंतांची गल्लत होत असते. म्हणून याच्यासाठी आनंद थेर वथू नावाची भंते आनंदची जी गाथा आहे, त्या गाथेमध्ये एक संदर्भ आलेला आहे. तो संदर्भ असा आहे, आनंद थेर वथू मध्ये भंते आनंद असं म्हणतात, द्वासिती बुद्धतो गन्नी द्वे सहस्राणी भिक्कुटो चतुस्सिती सहस्राणी एमे धम्मा पवत्तिनो. लिहू नका, फक्त ऐका. आनंद भंते आनंद यांची ही जी गाथा आहे, ही गाथा हा पुरावा आहे 84,000 स्कंदांचा. त्याच्यामध्ये भंते असं म्हणतात की द्वैसिती बुद्धतो गन्नी, म्हणजे मी बुद्धांकडून ग्रहण केलेले आहेत, आणि द्वे सहस्राणी भिक्खुनो, आणि 2,000 उपदेश हे मी भिक्षूंकडून ग्रहण केलेले आहेत. आणि पुढे ते म्हणतात चतुस्सिती सहस्राणी, 84,000 स्कंद हे माझे तोंडपाठ आहेत. एमे धम्मा पवत्तिनो, जे मला धम्माकडे प्रवाहित करून नेतात. याचा अर्थ असा की भंते आनंद जर असं म्हणत असेल की मी 84,000 स्कंदापैकी 82,000 उपदेश जे आहे, स्कंद जे आहेत, ते भगवान बुद्धांकडून ग्रहण केलेले आहेत, आणि 2,000 स्कंद जे आहेत, उपदेश जे आहेत, ते भिक्षूंकडून ग्रहण केलेले आहेत. इथे मुद्दा मला आपल्याला असा सांगायचा आहे की गाथा आणि सुत्त याच्यामध्ये जो फरक आहे, तो फरक प्रामुख्याने आपण लक्षात घेतला पाहिजे. काय आहे की भगवान बुद्धांच्या मुखामधून जो जो उपदेश बाहेर पडलेला आहे, त्याला आपण सुत्त असं म्हणतो. भगवान बुद्धांच्या मुखामधून, म्हणजे भगवान बुद्धांनी स्वतः जो उपदेश केलेला आहे, त्याला आपण सुत्त असं म्हणतो. आणि भगवान बुद्धांच्या विषयी इतर भिक्षूंनी किंवा इतर विद्वानांनी, इतर पंडितांनी, इतर थेरांनी, इतर अरहंतांनी जे काही वर्णन केलेलं आहे भगवंताचं, त्याला आपण गाथा म्हणतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. जसं की जयमंगल अष्ट गाथा, याला आपण गाथा म्हटलेलं आहे, याला सुत्त म्हटलेलं नाही. त्याचं कारण का, की ज्या जयमंगल अष्ट गाथा आहेत त्याच्यामध्ये भगवंतांचं वर्णन आलेलं आहे, भगवंताच्या जीवनातील 8 प्रसंगांचं वर्णन आलेलं आहे, आणि ते वर्णन इतर भिक्षूंनी केलेलं आहे, म्हणून त्याला आपण गाथा असं म्हटलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं सुत्त आणि गाथा यातला हा फरक आपण लक्षात ठेवायचा आहे की भगवंतांच्या मुखामधून जे प्रत्यक्ष उद्गार बाहेर पडलेले आहेत, जो उपदेश भगवंतांनी स्वतः केलेला आहे, त्याला आपण सुत्त असं म्हणतो. आणि भगवंताविषयी इतरांनी जे काही वर्णनं केलेली आहेत, मग ती त्यांच्या व्यक्तिमत्वाची असतील, त्यांच्या चरित्राची असतील, त्यांच्याविषयीच्या घटनांची असतील, ती जी काही वर्णनं आलेली आहेत त्याला आपण गाथा म्हणतो. हा फरक फक्त आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि मग त्या दृष्टीनं ही जी संपूर्ण धम्मवाणी आहे भगवंताची, ही 9 प्रकारामध्ये केलेली आहे. तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये पान नंबर 5 वर त्याचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं हे भालशंकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतो की हे जे 9 प्रकार आहेत, 9 भाग आहेत, त्या भागांमध्ये ह्या संपूर्ण बुद्धवाणीचं संकलन केलेलं आहे, आणि त्यानुसार त्याची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला पुढे धम्मपदाकडे जाता येईल. म्हणून जर आवश्यक असेल तर लिहा,
लिहायचं आहे का? हॅलो. हो सर, सरांनी आम्ही लिहिलेलं आहे, पुन्हा लिहून सांगा घेतलं. सर. हा, हो सर, पुन्हा लिहून सांगा. लिहून हवं आहे की पुढे जायचं? लिहून हवं सर. लिहून हवे. ओके ओके, चला लिहून हवं सर. ठीक ठीक, चला काय हरकत नाही. तर ही जी नवांग सुत्त जे आहे, नवांग गाथा जी आहे, त्याच्यामध्ये जे 9 प्रकार आहे भगवान बुद्धांच्या संपूर्ण वाणीचे, ते 9 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्याची जी वर्गीकरणाची शैली आणि रचना आहे त्याच्यानुसार हे 9 भाग केलेले आहेत. आता लिहा, त्यातला पहिला भाग सुत्त. पहिला भाग आहे सुत्त. या प्रकारात बुद्धांच्या मुखातून आलेली बुद्ध वचने, बुद्धांच्या मुखातून आलेली बुद्ध वचने संग्रहित केलेली आहेत. संग्रहित केलेली आहेत. त्याला सुत्त असं म्हटलेलं आहे. या प्रकारात बुद्धांच्या मुखातून आलेली बुद्ध वचने संग्रहित आहेत. दुसरा भाग आहे गेय्य. गेय्य, गे यला य आणि त्याच्यावर अनुस्वार, गेय्य. गेय्य याच्यामध्ये पद्य स्वरूपामध्ये जी पद आलेली आहेत, पद्य स्वरूपामध्ये, पद्य स्वरूपातील पदे, पद्य स्वरूपातील पदांचा संग्रह असं म्हणा, गेय्य. आता ही जी पद्य स्वरूपातली जी पदं आहेत त्याला गेय्य असं का म्हटलेलं आहे? तर कधी कधी असं व्हायचं की भिक्षू पाठांतर करत असताना, कारण असं होतं, तुम्हाला ही कल्पना असेल की भगवान बुद्धांचा हा जो संपूर्ण उपदेश आहे 84,000 स्कंदांचा, हा मुखोद्गत पद्धतीनं 150 वर्ष पुढे चालत आलेला आहे. आवाज कमी करा. त्यावेळेस मुखोद्गत पद्धती होती, कंठस्थ पद्धती त्याला म्हटलेलं आहे. त्या कंठस्थ पद्धतीने पुढे आलेला आहे आणि त्या दृष्टीनं लोक पाठांतर करायचे आणि पाठांतर करता करता त्याला गुणगुणायचे, ते गाण्याच्या स्वरूपात म्हणायचे, गीताच्या स्वरूपात म्हणायचे, गेयतेमध्ये म्हणायचे, म्हणून त्याला गेय असं म्हटलेलं आहे पद्य विभागाला. म्हणून दुसरा प्रकार जो आहे तो गेय, पद्य रचनांचा संग्रह. तिसरा प्रकार आहे गाथा. तिसरा प्रकार गाथा. गाथा बुद्धांविषयी इतरांनी केलेल्या रचना. भगवान बुद्धांविषयी इतरांनी केलेल्या पद्य रचना. गाथा, तिसरा भाग गाथा. भगवान बुद्धांविषयी इतरांनी केलेल्या पद्य रचना. पुढचा जो चौथा प्रकार आहे तो आहे उदान. उदान, उदान. उदान का सर? उदान, उदान द दौतीचा. ओके सर. उदान द दौतीचा काना, उदान. उदान लिहा अर्थ.
ध्यानस्थ बुद्धांच्या मुखातून निघालेले स्वयंस्फूर्त उद्गार. ध्यानस्थ बुद्धांच्या मुखातून निघालेले स्वयंस्फूर्त उद्गार. आता स्वयंस्फूर्त उद्गार कसे आहेत तर लक्षात घ्या, एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला पटते तेव्हा आपण उत्स्फूर्तपणे वा वा छान असं म्हणत असतो. हे जे वा वा आहे, छान आहे, याला म्हटलेलं आहे उदान. मग भगवान बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांचं जेव्हा प्रवचन होत असे आणि ते प्रवचन संपल्यानंतर ते सर्व लोकांना समजलं आहे, सर्व लोकांनी ते आत्मसात केलेलं आहे, याच्या निमित्ताने जे काही लोक स्वयंस्फूर्तीनं बोलत असत त्याला सुद्धा उदान असं म्हटलेलं आहे. की एखादी गोष्ट बुद्धांना सुचली आणि ती सुचल्यानंतर बुद्धांच्या तोंडून वा वा शब्द निघालेला असेल किंवा छान शब्द निघालेला असेल किंवा उत्तम शब्द निघालेला असेल, त्याला साधू असं म्हटलेलं आहे पालीमध्ये. म्हणून बघा तुम्ही की गोयंका गुरुजीची प्रवचनं संपली की सगळी लोक साधू 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 असं 3 वेळा म्हणतात. त्याचाच अर्थ असा की साधुकार किंवा साधुवाद हे स्वयंस्फूर्त उद्गार आहेत, म्हणून साधू हे उदान आहे. उदाहरणार्थ समजून घ्यायचं आहे, ते समजण्यासाठी सांगतो आहे. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ध्यानस्थ बुद्धांच्या मुखातून निघालेले स्वयंस्फूर्त उद्गार म्हणजेच उदान. 5वा मुद्दा आहे वैयाकरण. वे यला य काना वैयाकरण. वैयाकरण म्हणजे स्पष्टीकरण देणारा भाग. वैयाकरण म्हणजेच स्पष्टीकरण देणारा भाग, सविस्तरपणे माहिती देणारा भाग, स्पष्टीकरण देणारा भाग वैयाकरण. सहावा भाग आहे इति उत्तक. इति, इडलिंबूची ई, ती पहिली, उत्तक, उ त मोठा त आणि क, उत्तक, इति उत्तक. सर वैयाकरणचं रिपीट करा ना एकदा. हा, वैयाकरण म्हणजे स्पष्टीकरण देणारा भाग. स्पष्टीकरण म्हटलं की ते विस्तृतपणे आलं, दीर्घ स्वरूपात आलं, अतिशय सखोल स्वरूपात आलं. म्हणून कुठल्याही प्रश्न जर असला, मोठी मोठी जी सुत्त आहेत, जसं की महापरिनिर्वाण सुत्त आहे, धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आहे, त्याच्यानंतर ब्रह्मजाल सुत्त आहे, अशी जी सुत्त मोठी मोठी सुत्त आहेत, याचं विस्तृत स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे वैयाकरण, स्पष्टीकरण देणारा भाग. सहावा मुद्दा आहे, सहावा प्रकार आहे इति उत्तक. मराठीमध्ये त्याला इतिवृत्तक असं सुद्धा म्हणतात. इतिवृत्तक. आता याच्याविषयी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे जी नवांग शासन आहे, म्हणजे हे जे 9 प्रकारात बुद्धांनी उपदेश केलेला आहे, ह्या प्रत्येक उपदेशाची जी सुरुवात आहे, जो प्रारंभ आहे, तो 2 प्रकारे झालेला आहे बुद्ध वाङ्मयामध्ये. त्याच्यातला पहिला प्रकार आहे इति उत्तक आणि दुसरा प्रकार आहे एवमे सूतं. तुम्ही जेव्हा बौद्ध धर्माचा अतिशय सखोल अभ्यास करायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की बुद्धांच्या काही सुत्तांची सुरुवात जी आहे ती एवमे सूतं या शब्दाने झालेली आहे. एवमे सूतं म्हणजे मी असं ऐकलं आहे. सूतं ऐकणे, एवम असं, मे मी, एवम मे सूतं मी असं ऐकलं आहे, हा पहिला भाग. आणि दुसरा जो भाग आहे तो हा 6वा मुद्दा आहे, तो म्हणजे इति उत्तक. बुद्धांनी असे सांगितले आहे.
इति उत्तक बुद्धांनी असे सांगितलेले आहे. अशा वाक्याने सुत्ताचा प्रारंभ होतो किंवा अशा वाक्याने प्रारंभ झालेली वचने. इति उत्तक बुद्धांनी असे सांगितले. या वाक्याने प्रारंभ झालेली वचने. सहावा भाग. इति उत्तक बुद्धांनी असे सांगितले आहे. अशा वाक्याने प्रारंभ झालेली वचने. दोन प्रकार सांगितले मी तुम्हाला, इति उत्तक आणि एवमे सूतं. जसं की आता महामंगल सूत्र जर तुम्हाला सरांनी शिकवलं असेल तर त्याची सुरुवातच अशी आहे. एवमे सूतं एकं समयं भगवा सावतीय विहरती जेतवने अनाथ पिंडिकस्य आरामे अथको अय्यंतरा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंतवन्ना केवल कप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेनुपसंकमी उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं 88 एकमन्तं किताखो सा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासी. हे पहिलंच प्रास्ताविक आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक सुत्ताची सुरुवात होते एवमे सूतं प्रमाणे. तशीच काही सुत्तांची सुरुवात होते इति उत्तक. असे सांगतात किंवा बुद्धांनी असे म्हटले आहे, बुद्धांनी असे सांगितलेले आहे. अशा वाक्याने प्रारंभ झालेली वचने म्हणजे इति उत्तक. चला, सातवा भाग. जातक. जातक. सातवा भाग. जातक. जातक याच्यामध्ये बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा, बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा संग्रहित केलेल्या आहेत. आपल्याला जातक हा सुद्धा विषय आहे, तेव्हा याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. फक्त लक्षात ठेवा, बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा. पुनर्जन्मातील नाही, शब्द लक्षात घ्या. पुनर्जन्म शब्द वेगळा आणि पूर्वजन्म शब्द वेगळा. जातक म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा. आता पूर्वजन्म काय आहे याच्याविषयी एक मोठा खल आहे, तो आपण जातक कथा शिकताना चर्चेला घेणार आहोत. आता फक्त लिहून ठेवा, जातक बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा. आठवं, अभूत धम्म. अभूत, अ ब अर्धा त्याला भ, त्याला पहिला उकार, आणि धम्म. अभूत, अ ब अर्धा त्याला भ आणि त, अभूत धम्म. धम्म शब्दाचा अर्थ मुळात स्वभाव असा आहे, त्यामुळे इथे त्याचं मराठी अनुवाद करताना लिहा अद्भुत धर्म किंवा अद्भुत स्वभाव, अद्भुत घटना, अद्भुत गोष्टी. अभूत धम्म, अद्भुत गोष्टींविषयीचे सविस्तर विवेचन. आठवा प्रकार अभूत धम्म म्हणजे अद्भुत धर्म, कंसात लिहा, आणि लिहा अद्भुत गोष्टींविषयीचे सविस्तर विवेचन. आणि शेवटचा प्रकार वेदल्ल. वे द दवतीचा ल ला ल, डबल ल, वेदल्ल, आणि त्याच्यावर अनुस्वार वेदल्ल. याच्यामध्ये आपलं धम्मपद आहे, कारण वेदल्लचा अर्थ आहे प्रश्नोत्तरित उपदेश. प्रश्नोत्तरित उपदेश. प्रश्नोत्तरित उपदेश. अशा प्रकारे हे जे 9 प्रकार आहेत, या प्रकारामध्ये
संपूर्ण बुद्धवाणीचं संगायन झालेलं आहे, संग्रहित करण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त इतर प्रकार नाहीत, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला जर याच्याविषयी संदर्भ हवा असेल तर पाली साहित्याचा इतिहास, संदर्भ कंसात लिहून ठेवा, पाली साहित्याचा इतिहास, लेखक आहेत गणेश तगारे. गणेश तगारे यांचं एक पुस्तक आहे पाली साहित्याचा इतिहास. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्याविषयी सविस्तर माहिती मिळेल अभ्यासासाठी. परंतु हा तुमच्या अभ्यासक्रमाचा विषय आहे, त्यामुळे हे 9 प्रकार तुम्ही खरं म्हणजे पाठच करून ठेवायचे आहेत. की काय आहेत? सुत्त आहे, गेय आहे, वैयाकरण आहे, गाथा, उदान, इतिउत्तक, जातक, अभूत धम्म आणि वेदल्ल. अशा प्रकारे या 9 प्रकारांमध्ये संपूर्ण बुद्धवाणी संग्रहित आहे. आणि हा जो 5वा प्रकार आहे वेदल्ल, या वेदल्लचं स्वरूप जे आहे ते प्रश्नोत्तरित आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला धम्मपदाचा समावेश करता येतो, केलेला आहे. अशी ही जी पार्श्वभूमी आहे प्रास्ताविकामध्ये, ही दुसरा मुद्दा झाला. सर लेखकांचं नाव सांगा ना प्लीज. लेखक हा, गणेश वासुदेव तगारे. पुस्तकाचं नाव आहे पाली साहित्याचा इतिहास आणि लेखक आहेत गणेश गणेश वासुदेव तगारे. गणेश वासुदेव तगारे लेखक आहे. त्याच्यामध्ये ह्या नवांगाचं सविस्तर वर्णन आहे आणि ते मराठीत आहे, म्हणून तुम्हाला ते वाचायला सोपं पडेल. आता धम्मपदाचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या धम्मपदाच्या अभ्यासामध्ये आपल्याला धम्मपदाची निर्मिती कधी झाली, त्याचा काळ कोणता आहे, त्याच्यानंतर धम्मपदाची रचना कशी झालेली आहे, धम्मपदाचं धार्मिक मूल्य काय आहे, धम्मपदातील व्याकरण काय आहे, धम्मपदाची रचना कशी आहे, धम्मपदाचं अंतरंग कसं आहे, या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे सलगपणे. मला आताच सरांचा मेसेज पण आलेला आहे की उद्याचं लेक्चर सुद्धा ते घेणार नाहीयेत, त्यामुळे उद्याचं लेक्चर सुद्धा मीच घेणार आहे आणि या सलगपणे सगळ्या मुद्द्यांवर आपण अतिशय सविस्तर आणि बारकाईने चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला अभ्यासाला जे 2 वर्ग आहेत, त्याच्यामध्ये अपमाद वर्ग आणि चित्त वर्ग, या सगळ्या सूत्रांचा अतिशय पदांचा अतिशय सविस्तरपणे आपण या फॉर्मॅटमध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणून आता धम्मपदाची रचना आणि निर्मिती लिहा. धम्मपदाची रचना आणि निर्मिती. धम्मपदामध्ये एकूण 26 वर्ग आहेत. वर्ग, त्याच्यात पाली भाषेचा शब्द आहे वग्ग, तिथे वग्ग लिहून ठेवा, वग्ग. धम्मपदामध्ये एकूण 26 वग्ग आहेत. तर कोणाचा माईक सुरू आहे, डिस्टर्बन्स होतो. हा, कुणाचा तरी माईक चालू आहे. आता इथे दिसत नाही कुणाचा आहे, परंतु ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी कृपा करून बंद करा, म्हणजे तो तुमच्या घरातला डिस्टर्बन्स इतर विद्यार्थ्यांना आणि मलाही होणार नाही. कृपा करा. आणि आपला ज्यांचा माईक चालू आणि आहे कोणीतरी स्क्रीन पण शेअर केलंय. हा, स्क्रीन शेअर केले. आता कोण आहे हे? शशिकांत साहेब, आपला स्क्रीन शेअर केलेला आहे तो जरा बंद करा. शशिकांतजी, आपला स्क्रीन शेअर केलेला आहे तो हा, कृपा बनवून बंद करा तो. ओके, चला बंद करा आधी. धम्मपदामध्ये एकूण 26 वर्ग आहेत. माईक ऑफ तुमचा करा. आवाज इको होतोय. शशिकांतजी माईक ऑफ करा. हो. हा सर बोला.
साळवी गुरुजी तुमचा माईक ऑफ झालाय, तुम्ही केलाय. धम्मपदामध्ये एकूण 26 वग्ग आहेत. वग्ग म्हणजे वर्ग, आणि ही जी वर्गवारी आहे ती प्रश्नांच्या स्वरूपात आहे, ते आपल्याला पुढे शिकायचं आहे. फक्त आता लिहा, धम्मपदामध्ये एकूण 26 वग्ग आहेत. आणि एकूण 423 पदे आहेत. 423, 423, 423. धम्मपदामध्ये एकूण 26 वग्ग आणि 423 पदे आहेत. 423 पदे आहेत. ही जी वर्गवारी आहे, ही वर्गवारी विचारलेल्या प्रश्नांच्या स्वरूपावरून करण्यात आलेली आहे. ही वर्गवारी विचारलेल्या प्रश्नांच्या स्वरूपावरून करण्यात आलेली आहे. ही वर्गवारी विचारलेल्या प्रश्नांच्या स्वरूपानुसार करण्यात आलेली आहे. धम्मपदाची रचना, धम्मपदांची रचना किंवा संकलन हे इसवी सन पूर्व, इ स पू असं लिहा, इसवी सन पूर्व, इ स पू पहिल्या शतकात झालेले आहे. पहिल्या शतकात झालेले आहे. यातील सर्व पदांची रचना, यातील सर्व पदांची रचना यातील सर्व पदांची रचना अनुष्ठुभ, नु न नळाचा त्याला पहिला उकार, अनुष्ठुभ, श षटकोनाचा अर्धा त्याला ठ ठशाचा आणि पहिला दुसरा उकार, अनुष्ठुभ, भ भटजीचा. हे वृत्त आहे. यातील सर्व पदांची रचना ही अनुष्ठुभ वृत्तामध्ये, अनुष्ठुभ वृत्तामध्ये आणि जगती, ज ग गवताचा ती पहिली, जगती, ज जहाजाचा ग गवताचा ती पहिली, जगती, हे सुद्धा वृत्त आहे. यातील सर्व पदांची रचना ही अनुष्ठुभ वृत्तामध्ये आणि जगती वृत्तामध्ये झालेली आहे किंवा करण्यात आलेली आहे. करण्यात आलेली आहे. सर सर अनुष्ठुपचा ठ येतो का? हा, श षटकोनाचा अर्धा हा, आणि त्याला ठ ठशाचा जोडायचा आणि दुसरा उकार, अनुष्ठुभ, भ भटजीचा शेवटी. ओके सर. शेवटी भ भटजीचा. सर काही अर्थ आहे का मग त्याला अनुष्ठुभ? हो हो हो. आता झालेत 8:45. आता हे अनुष्ठुभ म्हणजे काय
जगती म्हणजे काय याचं अतिशय सविस्तर विश्लेषण मी उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहे. आणि त्याचबरोबर आता ह्या ज्या धम्मपदाच्या रचना आहेत त्या रचनांची सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर त्याचं साहित्यिक मूल्य काय आहे, त्याचं त्यातील व्याकरण काय आहे, त्याच्यात उपमा कशा आलेल्या आहेत, त्याच्यात अलंकार कसे आलेले आहेत, बुद्धांनी तो सांगताना त्याचा अन्वयार्थ काय आहे, हे सगळं मी आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. तेव्हा अनुष्टुप वृत्त म्हणजे काय, जगती वृत्त म्हणजे काय, हे सर्व आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये समजून घेणार आहोत. वेळ झालेली आहे, तुर्तास इथेच आपण थांबणार आहोत. चला, आता कुणाला काही जर बोलायचं असेल तर आपल्याकडे 5-10 मिनिटं आहेत, आपण बोलू शकता. ओके, एक बोला. सर, शेवटी 10 मिनिटात आपल्याला संपवायचं आहे. इसवी सन पूर्व पहिलं शतक, पण पहिल्या संगीतीतच झालंय ना हे सगळं संगायन की हो 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 त्याच्या हो आधी? हो. संदर्भ तो वेळ, हे संकलन झालेलं आहे. अच्छा. हा, ही सुरुवात आपण केलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण धम्मपद समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे अभ्यासाला महत्वाचे 2 वग्ग आहेत ते पण आपल्याला अतिशय सविस्तरपणे याच फॉर्मेटमध्ये, धम्मपदाचं स्थान, त्या वग्गाचं स्थान कुठे आहे, त्या वग्गामध्ये किती पदं आहेत, त्या पदांचं प्रसंग काय आहेत, त्या पदांमागील घटना काय आहेत, त्या पदांचा शब्दार्थ काय आहे, असे सगळे प्रकार आपल्याला सविस्तरपणे समजून घ्यायचे आहेत. त्याचा अनुवाद समजून घ्यायचा आहे. त्याचा अन्वयार्थ सुद्धा मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे प्रत्येक शुक्रवारी. तेव्हा आता कुणाला काही बोलायचं असेल तर ठीक आहे, अदरवाईज आपण इथे थांबूया. सर, ते 1954 मध्ये काय झालं सर, ते सविस्तर नाही समजलं. ओके, 1954 ज्या 6 संगीती बुद्ध धम्मामध्ये झालेल्या आहेत. आपल्याला संगीतीचा सुद्धा अभ्यास आहे. पहिली संगीती, दुसरी संगीती. संगीती म्हणजे ग्रंथांचं संगायन करणं, संग्रहित करणं. सरांनी मला वाटतं पहिल्या संगीतीचं सांगितलेलं आहे तुम्हाला. तर अशा ज्या 5 संगीती झाल्या बुद्ध काळापासून, तर तशी 6वी संगीती झाली, ती ब्रह्मदेशामध्ये झाली आणि ती झाली 1954 साली. 1954 साली जी धम्मसंगीती झाली, ज्याला आपण आता अधिवेशन म्हणतो किंवा धम्मपरिषदा म्हणतो, त्या काळामध्ये संगीती असं म्हटलं जायचं, धम्मसंगीती. आपण एखादी धम्मपरिषद घेतली तर त्याला आपण परिषद म्हणतो आजच्या भाषेमध्ये. त्या काळामध्ये संगीती म्हटलं जात होतं. त्याच्यामध्ये धम्मग्रंथांचा अभ्यास केला जायचा, पाठांतर केलं जायचं, समजून घेतलं जायचं, प्रत्येकाकडे जातीने लक्ष दिलं जायचं आणि त्याचा दस्तऐवज बनवला जायचा. तर मुद्दा असा होता की 1954 साली ब्रह्मदेशातल्या रंगून इथं जी संगीती झाली, त्या संगीतीला बाबासाहेबांना आमंत्रण होतं. मी आता लेक्चर संपल्यानंतर त्या संगीतीचे फोटो ग्रुपवर टाकणार आहे. माझ्याकडे त्या फोटोंचा सुद्धा संग्रह आहे. त्या संगीतीला बाबासाहेब आंबेडकर तिथे हजर होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आचार्य गोयंका सुद्धा त्या संगीतीला ब्रह्मदेशामध्ये हजर होते. तुमच्यापैकी जे विपश्यना साधक असतील आणि ज्यांनी गुरुजींची व्याख्यानं अतिशय बारकाईने ऐकली असतील, तर एका व्याख्यानामध्ये गुरुजींनी असा उल्लेख केलेला आहे की 54 सालच्या धम्मसंगीतीमध्ये त्यांच्याकडे त्या संगीतीच्या भोजनाची व्यवस्था सोपविण्यात आलेली होती आणि तिथे बाबासाहेबांची त्यांची भेट सुद्धा झालेली होती. आणि त्या संगीतीमध्ये हे जे 140 त्रिपिटकाचे ग्रंथ आहेत त्याचं त्या ठिकाणी उद्घाटन म्हणजे आजच्या भाषेमध्ये प्रकाशन करण्यात आलं आणि ते बाबासाहेबांनी स्वतः बघितलं, त्यांनी त्याला मान्यता दिली आणि तेच ग्रंथ आता आपण प्रमाणभूत मानत आहोत. ओके, हो सर, थँक्यू. त्याचाच आपला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद सर, कॉमेंट्स केली त्याच्याबद्दल धन्यवाद. कुणाला बोलायचं आहे? सर, ते हंतू पहिलं सांगितले, हंतू नष्ट होणे. अजून काय सांगितलं, हंतू का काय ते? कसं आहे की बुद्धांचं एक पद आहे, परित्त म्हणून एक आपल्याकडे संकल्पना आहे बौद्ध धर्मामध्ये. परित्त म्हणजे रक्षण करणे. परित्त, परित्त म्हणजे रक्षण. आणि परित्राण, परित्राण पाठ आता आजकाल आपल्याकडे केले जातात. परित्राण पाठ म्हणजे बुद्धांनी जी सुत्त सांगितलेली आहेत त्याचं सामुदायिकरित्या पठन करणं, त्याला म्हणतात परित्राण. तर अशी परित्राण जे आहेत त्याचं जी बेसिक सुत्त आहे त्या सुत्तामध्ये असं म्हटलेलं आहे, परितस्सानुभावेन हंतु सभ्ये उपद्रवे. परितस्सानुभावेन
म्हणजे परित्राणाची भावना केल्याने हंतु सभ्ये उपद्रवे. हंतु म्हणजे नष्ट होतात. काय नष्ट होतात? उपद्रवे, उपद्रव. परित्राणाची भावना केल्याने म्हणजेच परित्राण पाठाचं सामूहिक पठन केल्याने सर्व प्रकारचे उपद्रव नष्ट होतात. त्याच्यासाठी तिथे शब्द वापरलेला आहे हंतु सभ्ये उपद्रवे. आता मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे जे निवेदन करत होते ते भिक्षू होते खरं म्हणजे. आता भिक्षूंविषयी आपण जास्त विरोधात बोलू शकत नाही, पण एक लक्षात ठेवायचं आहे की ते भिक्षू जे आहेत ते म्हणत होते होंतु सभ्ये उपद्रवे. आता होंतु म्हणजे हो आणि हंतु म्हणजे नष्ट हो. आता आपण जर म्हटलं की आपल्याला म्हणायचं काय आहे? हंतु सभ्ये उपद्रवे, सर्व प्रकारचे उपद्रव नष्ट होत. कशामुळे? परित्राणाची भावना केल्यामुळे. परितस्सानुभावेन हंतु सभ्ये उपद्रवे असं म्हणायचं आहे. परंतु ते भिक्षू जे आहेत ते म्हणत होते परितस्सानुभावेन होंतु सभ्ये उपद्रवे, म्हणजे परित्राण पाठाची भावना केल्याने तुम्हाला सगळे उपद्रव होवो, असा फरक आहे. होंतु आणि हंतु हे पाली भाषेचे जे शब्द आहेत याच्यामध्ये सर्व संधी आणि समास आहे. आपण जेव्हा व्याकरणाचा अभ्यास करू तेव्हा प्रत्येक शब्दाचा संधी कशी झालेली आहे, तो शब्द जो आहे त्याचं मूळ शब्द काय आहे, दोन शब्दाचा समास झाल्यानंतर त्या दोन शब्दातून काय अर्थ निर्माण होतो, हे आपल्याला सगळं सविस्तर समजून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपण नक्कीच सांगू. त्यामुळे होंतु म्हणजे हो आणि हंतु एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके सर, मग आपण ते सभ्ये सत्ता सुखी होंतु आपण म्हणतो ना. हा, अगदी बरोबर ओळखलं. सभ्ये सत्ता सुखी होंतु, पण ते होंतु म्हणायला पाहिजे. अनेक लोक बोलण्याच्या ओघामध्ये एक तर झालं काय, आपल्याकडे पाली भाषा सर्वसामान्य उपासकांना समजत नाही आणि त्यामुळे भिक्षू आणि धम्म आपले जे काही विधी करते असतात त्यांचं चालून जातं, कारण कोणी तिकडे लक्षही देत नाही आणि कोणी एवढं बारकाईने बघतही नाही. त्यामुळे सभ्ये सत्ता सुखी होंतु हे म्हणायचं आहे. सर, हा, तुम्ही त्रिपिटकाचं जे सांगितलं त्याच्यामध्ये बाण करून पहिल्यांदा सुत्त पिटक सांगितलं, त्यानंतर दिग्गम निकाय सांगितलं, हा, त्यानंतर मध्यम निकाय सांगितलं सुत्त पिटकामधला, हा, आणि त्यानंतर कुठला निकाय सांगितला, त्यानंतर अंगुत्तर आहे आणि त्यानंतर खुद्दक सांगितला. हा, मधला माझ्याकडनं एक लिहायचा राहून गेला. हा, लिहून घ्या परत. सुत्त पिटक जे आहे त्याचे 5 निकाय आहेत. निकाय म्हणजे संग्रह. बरोबर. पहिला जो आहे तो दिघ निकाय. दिघ निकायामध्ये दीर्घ स्वरूपाचे सुत्तांचा संग्रह आहे. दीर्घ स्वरूप म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की ज्याच्यामध्ये महापरिनिर्वाण सुत्त आहे, धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आहे, ब्रह्मजाल सुत्त आहे, अशी जी मोठी मोठी दीर्घ स्वरूपाची सुत्त आहेत त्याचा संग्रह दिघ निकायमध्ये आहे. दिग्घ म्हणायचं नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपण सर्वजण उपासक जे आहोत ना, ही दिग्घ निकाय असं म्हणतो. घला घ नाहीये, दिघ, दिघ निकाय. हा, दुसरा जो आहे तो मध्यम निकाय. मध्यम, म झ आणि ज, ज अर्धा त्याला झ, त्याला पहिली विलांटी, मध्यम. मध्यम निकाय म्हणजे मध्यम स्वरूपाचा संग्रह. म्हणजे याच्यामध्ये काही दीर्घ स्वरूपाची सुत्त आहेत, काही छोटी सुत्त आहेत, अशा स्वरूपांचा जो संग्रह आहे त्याला म्हटलेला आहे मध्यम निकाय. आणि तिसरा जो आहे तो संयुक्त निकाय. संयुक्त, संयुक्त, संयुक्त नाही, संयुक्त, त मोठा, संयुक्त निकाय. ओके सर, ओके ओके ओके. आणि मग चौथा जो आहे तो अंगुत्तर आहे. त्याचं सुद्धा एक मोठं विश्लेषण आहे, वेळ मिळाला तर कधी सांगू आपण. आणि पाचवा जो आहे तो खुद्दक निकाय, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके ओके सर, धन्यवाद. चला, सगळ्यांचे संपले आहे असं मी गृहीत धरतो. सर, एक प्रश्न आहे सर. हा, गुरुजी, जय भीम गुरुजी. हा, जय भीम, बोला. सर, आतापर्यंत तुम्ही हे जे सांगितलं ना सर, ते पहिल्याच टॉपिक वर सांगितलं ना, सुत्ताचा संदर्भ स्थान कुठे आहे याच्यावरच ना सर? हो, स्थान आणि प्रास्ताविक केलं आपण. हा हा, ओके सर. प्रास्ताविक केलं. आता धम्मपदातल्या ज्या गाथा आहेत त्याच्याविषयी आपल्याला जी दोन पद अभ्यासायची, 2 वग्ग अभ्यासायची आहेत, त्यावेळेस त्या पदाच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ,
त्याचं अनुवाद आणि त्याचं उच्चारण याच्याविषयी आपण जेव्हा प्रत्येक वर्गाचा प्रत्यक्ष अभ्यास करू तेव्हा आपण ते समजून घेऊ पुढचं. ओके आता हे सर, सगळं ओव्हरऑल धम्मपदाचं आपण प्रास्ताविक केलेलं आहे, हा हा ते चालेल. वर्गाचं नाही केलेलं. धम्मपदाचं प्रास्ताविक आहे हा हा आणि अजून पुढे करायचंय बरंच आहे ते. आता उद्या मी काही सांगेन. हा चालेल. ओके सर. ओके, खूप खूप चला धन्यवाद. संपूया. जय भीम. सर्वांना जय भीम. इथेच थांबतो. धन्यवाद. जय उद्या भीम.